शिंगाणा तलाव येथील कार डेकोर व्यावसायिक फिर्यादी निखिल उर्फ निकू दर्यानी यांचे खंडणीसाठी अपहरण करण्याचा कट तेथील कामगारांच्या साथीनं रचून तो तडीस नेऊन खंडणी उकळण्यात आल्याची घटना 4 महिन्यांपूर्वी घडली होती। या कटाचा मास्टरमाइंड टिप्पर गँगचा म्होरक्या संशयित शाकीर नासिर पठाण उर्फ मोठा पठाण याला अखेर गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकानं 40 गावातून बेड्या ठोकल्यात। काठेगल्ली सिग्नल येथून भर दिवसा बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत इगतपुरी तालुक्यातील भंडारदरा भागातील रस्त्यावर निर्जन ठिकाणी दर्यानी यांना मोटारीतून घेऊन टोळी फरार झाली होती। तेथे त्यांना बंदुकीचा धाक दाखवून पठाण याने हवेत 2 आणि जमिनीवर 2 गोळ्या झाडल्या होत्या। 15 लाखांची खंडणी देखील दर्यानी यांच्या भावाकडून उकळली होती। या गुन्ह्यात सहभागी टोळीविरुद्ध पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मोक्काची कारवाई देखील केली आहे। हा गुन्हा घडल्यापासून पठाण हा पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकांना गुंगारा देत होता। गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना पठाण हा पंधरवाड्यापासून लोणावळा भागात कोकण किनारपट्टीवर फिरायला गेल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार मोहिते यांनी गुन्हे शाखेचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांना माहिती दिली। या माहितीनंतर चव्हाण मिटके यांनी पथक तयार करून तांत्रिक विश्लेषण शाखेची मदत घेत गुंडाविरोधी पथकाला रवाना केले होते। 2 दिवस सलग पठाणचा माग काढत त्याला 40 गावात सापळा रचून जाळ्यात घेण्यास गुंडाविरोधी पथकाला यश आलंय। दिनांक 4 एप्रिल 2025 रोजी फिर्यादी निखिल प्रदीप दर्यानी यांना काठेगल्ली सिग्नल द्वारका येथून 2 अनोळखी इसमांनी त्यांच्या क्रेटा कारमध्ये बसून बळजबरीने बसून त्यांना गनचा धाक दाखवून त्यांना मुंबई हायवे डिकॅथलॉन येथे घेऊन गेले। त्या ठिकाणी त्यांना 1 करोड रुपयाची खंडणी स्वरूपात मागणी करून त्यांना दम दिला व तेथून त्यांना त्यांच्या क्रेटा गाडीमध्ये उतरून आरोपी त्यांनी बलेनो कारमध्ये बसून घोटी येथे निर्जन स्थळी घेऊन गेले व त्या ठिकाणी त्यांना 2 गोळ्या बंदुकीमधल्या 2 गोळ्या फायर करून त्यांच्याकडून 1 करोड रुपये मागणी केली असता फिर्यादीने त्यांना त्यांच्या जवळील 15 लाख रुपये देऊन त्यांची सुटका केली। याप्रमाणे मुंबई नाका पोलीस ठाणे येथे गुन्हा नंबर रजिस्टर 116/2025 BNS कलम 140(2) 351(2) 35 सह भारतीय हत्या कायदा कलम 325(27)(2) प्रमाणे 5 एप्रिल 2025 रोजी गुन्हा दाखल होता। सदर गुन्ह्यातील गांभीर्य व गुन्ह्यात असलेले सराईत गुन्हेगार याची गांभीर्य पाहता माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी सदर गुन्ह्याला मोक्का कायद्याने कारवाई केली आहे। सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी शाकीर पठाण हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता। त्यास तात्काळ अटक करण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडाविरोधी पथक यांना आदेशित केले होते। त्यानुसार गुंडाविरोधी पथकाने सदर आरोपीची मागील 15 दिवसापूर्वी माहिती काढली असता आरोपी हा लोणावळा व कोकण किनारपट्टी या भागात गेला असल्याची माहिती मिळाली। सदरची माहिती मान्य DCP क्राईम श्री किरणकुमार चव्हाण सर व मान्य ECP क्राईम श्री संदीप मिटके सर यांना देऊ त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही व गुंडा पथकाचे अंमलदार असे लोणावळा कोकण किनारपट्टी या ठिकाणी जाऊन आरोपी त्याची माहिती काढली असती। त्याच्या वर्णनानुसार किंवा मिळालेल्या माहितीनुसार माहिती काढली असता आरोपी हा त्याच्याकडे इनोवा ग्लांजा गाडी वापरत असून तो औरंगाबाद येथून आला असते एवढीच माहिती मिळाली। त्यानुसार सदरची माहिती आम्ही पुन्हा मान्य DCP क्राईम सर श्री किरणकुमार चव्हाण सर यांना देऊ त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा आम्ही औरंगाबाद येथे मागील 3 दिवसापासून तेथे स्थानिक गुन्हेगार स्थानिक लोक व ग्लांजा गाडीची माहिती काढली असता आम्हाला अशी माहिती मिळाली की सदरचा इसम नाशिक येथील इसम हा चाळीसगाव मालेगाव व औरंगाबाद किंवा बुलढाणा अशा ठिकाणी राहत असून शक्यतो चाळीसगाव व मालेगाव औरंगाबाद या ठिकाणी राहतो। त्यानुसार आम्ही चाळीसगाव मालेगाव व संभाजीनगर येथे सापळा रचला असता आम्हाला दिनांक 27/7/2025 रोजी मध्यरात्री 1 वाजे सुमारास चाळीसगाव येथील मुख्य बाजारपेठ ठिकाणी आरोपी शाकीर नासिर पठाण हा त्याच्याकडे टोयोटा ग्लांजा वाहन क्रमांक MH11 DD 2101 सह मिळून आला। सदर वाहनाची जप्ती घेतली असता त्यामध्ये 2 मोबाईल व रोख स्वरूपात 31,000 रुपये असा एकूण 5,91,000 रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त केला असून आरोपी शाकीर नासिर पठाण यास आम्ही चाळीसगाव येथून
नाशिक येथे आणून मुंबई नाका पोलीस ठाणे यांच्या ताब्यात दिलेले आहे. पथकानं लोणावळा भागात पठाणचा शोध घेतला असता तो तेथून पसार होऊन छत्रपती संभाजीनगरात गेल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पथकानं तेथूनच संभाजीनगरचा रस्ता धरला. तेथे जाऊन पठाणचा माग काढत असताना तो तेथून 40 गाव आणि मालेगावच्या दिशेनं निघून गेल्याचं समजले. पथकातील अंमलदार विजय सूर्यवंशी, सुनील आडके, अक्षय गांगुडे, गणेश भागवत, राजेश राठोड यांनी नेटवर्कद्वारे गोपनीय माहिती काढली. पठाण याने 40 गावात एका धार्मिक स्थळाच्या परिसरात आश्रय घेतल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. पथकानं 40 गावात गाठून रविवारी 27 तारखेला मध्यरात्रीच्या सुमारास पाटणा देवी रस्त्यावर सापळा रचला. तेथे पठाण